पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. नमस्कार मंडळी, अमृतबिंदू या आध्यात्मिक मराठी यूट्यूब चॅनलवर आपले पुन्हा एकदा स्वागत. आजचा चिंतनाचा श्लोक असा आहे: मना पाप संकल्प सोडून द्यावा, मना सत्य संकल्प जीवी धरावा, मना कल्पना ते नको विषयाची, विकारे घडे ओजनी सर्वची चित. श्रीराम. मंडळी, या श्लोकाचा काल आपण थोडा विचार करून आलेलो आहोत की मनाच्या दोन क्रिया आपण बघितल्या, एक संकल्प करणं आणि दुसरी कल्पना करणं. संकल्पाविषयी काल आपण विचार करून आलो. आज समर्थ असं सांगतात की मना कल्पना ते नको विषयाची. कल्पना करणं हा मनाचा एक धर्म आहे, एक स्वभाव आहे. कल्पना म्हणजे काय? कल्पना या शब्दाचा अर्थ असा होतो, व्याख्या अशी होते की एखादी गोष्ट वास्तवामध्ये नसताना ती मनानं निर्माण करणं, मनानं ती गोष्ट तयार करून त्याचा आनंद भोगणं, याला कल्पना असं म्हणतात. वस्तुस्थितीमध्ये ती नसते. शास्त्रामध्ये या विश्वाचे, या जगाचे प्रकार सांगितलेले आहेत. त्यामध्ये ईश्वर निर्मित जग आणि मनोनिर्मित जग असे दोन प्रकार आहेत. आपण जे भौतिक जग सर्व अनुभवतो, तुम्ही आम्ही ज्या जगामध्ये राहतो, हे ईश्वर निर्मित जग आहे, भगवंताने निर्माण केलेलं आहे. आणि प्रत्येक माणसाच्या मनामध्ये एवढी एक ताकद आहे की ते स्वतःच्या कल्पनेने एक जग निर्माण करत असतं. आणि त्या कल्पनेच्या जगामध्ये रमणं हे मानवी मनाचा एक स्वभाव आहे. आणि गंमत अशी होती मंडळी की कल्पनेच्या जगामध्ये रमत असताना वास्तविक जगाचा मनुष्याला विसर पडतो, किंवा वास्तविक जगातल्या गोष्टी आणि मनातल्या कल्पनेतल्या जगातल्या गोष्टी ह्या दोन्ही एकसारख्या असाव्यात असं आपल्याला वाटत असतं. परंतु वस्तुतः तसं घडत नाही. बाहेरच्या जगात वेगळं घडतं आणि आपण कल्पनेतल्या मनातल्या जगामध्ये वेगळ्याच गोष्टीचा विचार करत असतो. खरं माणसाच्या दुःखाचं कारण हे आहे. म्हणून याचा विचार समर्थाने केला आणि समर्थ म्हणतात की बाबा मना, नको रे बाबा कल्पना करू, मना कल्पना ते नको विषयांची. तुकाराम महाराजांनी सुद्धा असं सांगितलं एका ठिकाणी, न करी रे मना काहीच कल्पना, न करी रे मना काहीच कल्पना, चिंतिया चरणा विठोबाच्या. म्हणजे मनाला म्हणतात की बाबा कल्पना तू करू नकोस, जे जग जसं आहे तसंच त्या जगाचा तू अनुभव घे, तसंच त्या जगाकडे बघत राहा, म्हणजे तुला दुःख होणार नाही. आणि कल्पना करायची जर असेल तर चांगल्या गोष्टीची, म्हणजे परमात्म्याची कर. कल्पना या काही वाईटच असतात सगळ्या असं नाही आहे मंडळी. या जगामध्ये जे सौंदर्य निर्माण झालेलं आहे ते मानवी मनाच्या कल्पनेतून निर्माण झालेलं आहे. सुंदर सुंदर शिल्प, सुंदर कलाकृती, उत्तम उत्तम साहित्य हे जे निर्माण झालं ते मानवी मनाच्या कल्पना शक्तीतून निर्माण झालेलं आहे. म्हणून कल्पना ही वाईट नाही. परंतु समर्थ म्हणतात की मना कल्पना ते नको विषयाची. विषय भोगाची कल्पना मात्र माणसाच्या मनामध्ये असू नये. का असू नये? तर प्रत्यक्षात जगामध्ये आणि कल्पनेतल्या आपण ज्या काही गोष्टी मनाने निर्माण करतो त्याचा ताळमेळ कधीच बसत नसतो मंडळी. एक उदाहरण सांगतो आपल्याला, म्हणजे लक्षात येईल. एक मनुष्य हमाली करत होता आणि हमाली करून तो रोज दैनंदिन आपल्या गरजा भागवत होता, उपजीविका. कंटाळा आला त्याला त्या गोष्टीचा आणि विचार करू लागला की आजपासून आपण हमाली बंद करू, दुसरा काहीतरी धंदा करण्याचा प्रयत्न करू, आजचा दिवस शेवट हमाली करू. म्हणून बस स्टँडवर गेला. योगायोगानं खेड्यातला एक शेतकरी मनुष्य तुपानं भरलेली घागर, मातीची घागर घेऊन बसमधून खाली उतरला. तो हमाल पुढे गेला, काका ती घागर द्या माझ्याकडे, कुठं जायचं आहे? त्याने पत्ता सांगितला, वा मुलीच्या घरी माझ्या जायचं, अमुक अमुक ठिकाणी पत्ता आहे. त्याप्रमाणे तो काही त्याची हमाली ठरली असेल त्याप्रमाणे ठरवली आणि तो घागर घेऊन निघाला. तो पुढे मनुष्य आणि हमाल हा पाठीमागे असं निघालेला आहे. आणि जात असताना याच्या मनाने कल्पना करायला सुरुवात केली. काय कल्पना करायला सुरुवात केली की आजची ही शेवटची हमाली आहे, या हमालीतून मला अमुक इतके पैसे मिळतील.
त्यातले थोडे पैसे मी माझ्या पोटाला काहीतरी खाण्याकरता खर्च करेन, उरलेल्या पैशातला मी धंदा करेन. काय धंदा करेन म्हणले, मी 10 रुपयाची फुलं घेईन, त्या फुलांचे गजरे करून मी मारुती चौकामध्ये विकेन. त्या 10 रुपयाचे 20 रुपये होतील. 5 रुपये मी उद्या पोटासाठी खर्च करेन. उरलेल्या 15 रुपयाची आणखीन फुलं घेऊन आणखीन जास्त गजरे बनवेन, माझे 30 रुपये होतील. 5 रुपये पोटाला खर्च करेन, उरलेले 25 रुपये आहेत, त्याची आणखीन फुलं घेऊन आणखीन धंदा करेन. असं करत करत फुलाचा धंदा मोठा केला. नुसता फुलाचा धंदा करण्यापेक्षा म्हणला चौकामध्ये फुलं आणि प्रसादाचं दुकान टाकावं. त्यानं ते दुकान त्या कल्पनेतनं टाकलं. तोही व्यवसाय मोठा झाला. तेवढ्यावर त्याचं समाधान झालं नाही. तो म्हणला की आता एवढ्यावर नाही, आपण एखादं किराणा दुकान टाकू. किराणा दुकानही त्या भांडवलातून टाकलं. मंडळी, हे सगळं कल्पनेमध्ये बरं का. डोक्यावरती मात्र मातीची घागर त्याची आहेच, तुपाची हमाली करण्याकरता घेतलेली. पण कल्पनेमध्ये तो किराणा दुकानचा मालक झाला. तेवढ्यावरही थांबलं नाही मन त्याचं. त्याने विचार केला, नुसता किराणा दुकान टाकून नाही चालणार, आपण कापडाची दुकान टाकू. कापडाची दुकानं सुरू केली. त्याच्याही मन थांबलं नाही. ते म्हणलं, आपण एखाद्या सराफाचं दुकान टाकू, एखादी पिढी टाकू. त्यानं सराफाची पिढी, सराफ कट्याला सुरुवात केली. इतकं गिराईक वाढलं, इतकं गिराईक वाढलं, इतकं गिराईक वाढलं, इतका पैसा यायला लागला की त्याला फुरसत मिळेना, वेळ मिळेना त्या नोटा मोजण्याकरता आणि हिशोब ठेवण्याकरता. आणि मग त्याने पुष्कळ कामगार लावले. आणि दुपारची वेळ झाली. तेवढ्यात घरातून बायकोनी मुलग्याला पाठवून दिलं, बंड्या जा रे बाबाला जेवायला बोलवू ना. बंड्या त्या ठिकाणी जेवायला बोलव. बाबा जेवायला चला, आई बोलवते. दुकानात आला. त्याला तू पुढे चल, मी थोड्या वेळाने येतो हे सांगायचं होतं, पण ते सांगायलाही वेळ मिळाला नाही. त्यांनी फक्त म्हणजे खूण करून दाखवली, मान हलवली की आता मी येत नाही. मान हलवली. जशी मान कल्पनेमध्ये हलवली तशी प्रत्यक्षात त्याची मान हलली. आणि मान हल्ल्यानंतर डोक्यावर जी तुपाची भरलेली मातीची घागर होती ती घागर खाली पडली. आता त्या घागरीचं काय झालं असेल, त्यातल्या तुपाचं काय झालं असेल, आणि ते तूप सांडून गेल्यानंतर ज्या माणसाची ती घागर होती तुपानं भरलेली, त्या घागरीचं नुकसान झालं म्हणून त्या हमालाची त्या माणसानं कशी पूजा केली असेल. मंडळी, याची आपण कल्पना करूया बरं का. इथं पुन्हा आणखीन कल्पना झाली बरं का पुढं. तेव्हा ही कल्पना अशी असते, दुःख देणारी असते. म्हणून कल्पना करत असताना विषयाची कल्पना मनुष्यानं करू नये. तुकाराम महाराजांनी असं म्हणले, ठेविले अनंते तैशेची राहावे. याचा अर्थ असा नव्हे की माणसानं प्रगती करू नये, पण कल्पनेमध्ये रमत बसू नये. वस्तुस्थितीमध्ये वास्तविक जगाचा स्वीकार करावा, वस्तुस्थितीचा स्वीकार करावा, आणि तिथं जे जीवन आहे ते जीवन तसं जगत राहावं. हेच आनंदी जीवन आहे. मंडळी, गमतीशीर उदाहरण सांगतो आपल्याला. एक मुलगा रस्त्याने चाललेला होता, तरुण मुलगा, किंवा बसमध्ये निघालेला होता असं म्हणू आपण. समोरच्या बाकड्यावरती त्याला एक मुलगी दिसली, सुंदर मुलगी दिसली. आता सुंदर मुलगी, तरुण मुलानं पाहिल्यानंतर मनामध्ये काय कल्पना निर्माण होतात हे वेगळं सांगायची गरज नाही. किती सुंदर आहे, वा किती छान आहे, ब्युटिफुल आहे, असा मनामध्ये विचार आला. मी जर तिला प्रपोज केलं तर ती होय म्हणेल का? तर त्याच्या मनानं कल्पना केली, हो आपण तिला प्रपोज करून बघूया, ती मला होय म्हणेल, माझा प्रेम स्वीकारेल, मला आणखी ती आपला मित्र बनवेल, किंवा माझ्या ती जवळ येईल. अशा प्रकारचे मनामध्ये तो कल्पना करू लागला. कल्पनेमध्ये ती मुलगी त्याची मैत्रीण बनली, त्याचं प्रेम स्वीकारलं, त्याच्याशी जवळीक निर्माण केली. दोघं मिळून बागेमध्ये फिरू लागले. या सगळ्या गोष्टी मनातल्या मनात कल्पनेनं तो आनंद भोगत होता. पण तिथपर्यंत ठीक होतं. त्याने विचार केला, तर हे जर असं असेल तर आपण प्रत्यक्षच बघू तिला विचारून. म्हणून त्याने हात पुढे करून त्या मुलीचा हात धरण्याचा प्रयत्न केला. जसा तिच्या हाताला स्पर्श येणे केला तशी तिने बोंबाबोंब केली, कालवा केला, दंगा केला. सगळी माणसं गोळा झाली आणि मग चप्पल, बूट, सँडल, जे काय असेल, जे सापडेल त्या वस्तूने याची पूजा सर्वांनी केली. का घडलं हे? तर त्या मुलीच्या सुखाची कल्पना त्यानं मनामध्ये रंगवली आणि ती मनामध्ये ठीक होती, पण वास्तवामध्ये ती उतरवण्याचा प्रयत्न तो ज्या वेळेला करू लागला त्यावेळेला वास्तविक जग हे वेगळं आहे. म्हणून वास्तविक जगामध्ये आपण जगत असताना कल्पनेच्या भ्रामक जगामध्ये मनुष्यानं जगू नये. काल्पनिक विषयाच्या मोहजाळामध्ये अडकू नये. याकरता समर्थ सांगतात
की मना कल्पना ते नको विषयांची. तुझ्या वाट्याला जे भोग आलेले आहेत त्या भोगाचा आनंद घे. तुला जे प्राप्त झालेलं आहे त्या सुखाचा अनुभव घे. काल्पनिक सुखाच्या विचारामध्ये तू रमून जाऊ नकोस. त्यामुळं काय होईल, कल्पनेमुळं मनात विकार निर्माण होतात आणि त्या विकारांच्यामुळं मनुष्याचं वर्तन बिघडतं, मनुष्याचा आचार बिघडतो, विचार बिघडतो आणि तो मनुष्य जगामध्ये निंद्य होतो. निंद्याचा अर्थ तिरस्काराला पात्र होतो. म्हणून समर्थ म्हणतात, विकारे घडे हो जनी सर्व छीछी. छीतू होते त्या माणसाचे. सर्वजण त्याला कोणीच जवळ करत नाहीत, कोणी त्याला आदर देत नाहीत, सन्मान देत नाहीत. जो विकाराने बरबटलेला मनुष्य आहे तो. आता विकार म्हणजे काय? विकार या शब्दाचा अर्थ थोडक्यात आजार असा होतो. आजार, आपण आजाराला विकार असं म्हणतो. तापाचा विकार बळावला, खोकल्याचा विकार बळावला असं आयुर्वेदामध्ये म्हटलं जातं. तेव्हा विकार या शब्दाचा अर्थ आहे आजार. शरीराच्या विकाराला आजार म्हणतो आणि मनाच्या विकाराला आपण विकारच म्हणतो, मनाच्या आजाराला विकार म्हणतो. तेव्हा हे मनाचे आजार मात्र माणसाच्या ठिकाणी नसावेत. ते विकार नियंत्रणामध्ये मनुष्याला ठेवण्याचा प्रयत्न करावा, तर त्याचं जीवन सुखी आणि आनंदी निश्चित बनल्याशिवाय राहत नाही, असं समर्थांचं या श्लोकाद्वारे तुमच्या माझ्या मानवी मनाला उपदेश समर्थांनी या ठिकाणी केलेला आहे. तेव्हा मंडळी, हा भाग कसा वाटला, चिंतन कसं वाटलं ते अवश्य कळवा. आपल्या प्रतिक्रिया द्या. चॅनलला लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा आणि आपल्या संबंधितांना चॅनल सबस्क्राईब करायला आपण अवश्य सांगा. मंडळी, भेटूया पुढील भागामध्ये. तोपर्यंत नमस्कार. रामकृष्ण.